नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आपण आलेलो आहोत नडाळ येथे। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आपण आलेलो आहोत नडाळ येथे पंचायतन मंदिराकडे। आज जाऊया आणि आपण दर्शन घेऊया। इथं आल्यानंतर पार्किंगची देखील उत्तम सोय आहे आणि ही समृद्धी ट्रेन चाललेली आहे। ही पनवेलवरून आता कर्जतकडे चाललेली आहे। आपण बघू शकता मुख्य प्रवेशद्वार आहे। हा मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर दोन हत्तींच्या मूर्ती लावलेल्या आहेत। इथे रजिस्टर मध्ये नोंद करून आपण पुढे निघूया। वरती जात असताना तुम्ही बघू शकता पायऱ्या ज्या बांधलेल्या आहेत, खूप सुंदर असं बांधकाम केलेलं आहे इथे। थोडं पुढे चालून आल्यानंतर एक स्तंभ दिसेल तुम्हाला। इथे आल्यावर खूप छान असा स्तंभ उभारलेला आहे इथे। हा संपूर्ण परिसर मंदिराचा आहे, बघू शकता तुम्ही। स्वच्छता खूप आहे इकडे। पहिले जे मंदिर आहे ते साईबाबा मंदिर आहे। मुख्य द्वाराच्या बाजूला आकर्षक अशा मूर्त्या आहेत। मुख्य द्वारावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं देखील आहे। या मंदिराची रचना एवढी छान आहे की इथे आल्यानंतर असं वाटतं की आपण शिर्डीच्या मंदिरामध्येच आलेलो आहोत आणि साईबाबांचं दर्शन घेत आहोत। साईबाबांचं दर्शन घेत असताना मन अगदी प्रसन्न होऊन येतं। दुसरे मंदिर जे आहे ते गणपतीचं आहे। त्याचं नाव श्री मयुरेश्वर गणेश मंदिर असं लिहिलेलं आहे इथे। मंदिराच्या आत आल्यानंतर गणरायाची बैठी मूर्ती साकारलेली आहे इथे, बघू शकता तुम्ही। यानंतर हे मंदिर आहे श्री संकटमोचन हनुमान मंदिर। इथल्या मूर्तींचे वैशिष्ट्य असे आहे की सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या संगमरवरी दगडाच्या आहेत, तुम्ही बघू शकता इथे। मारुतीरायांच्या हातामध्ये द्रोणागिरी पर्वत उचललेली मूर्ती इथे दिसते आपल्याला। पुढील मंदिर जे आहे हे श्री नडाळेश्वर महादेव मंदिर आहे। मुख्य द्वारावरती नंदींची सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते। आत आल्यानंतर आपल्याला शंकराची पिंड दिसत आहे। हे इथे बाजूला अभिषेक देखील झालेला आहे। सोमवार असल्यामुळे अभिषेक होतो या मंदिरामध्ये। शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतल्यानंतर मन खूप प्रसन्न झाल्यासारखं वाटतं। पुढील मंदिर जे आहे हे भवानी मातेचं मंदिर आहे।
आपल्याकडे अनेक रूपातील देवींचे मंदिर आहे, त्यातले एक मंदिर आहे हे भवानी मातेचं मंदिर। येथे देवीचा शृंगार केलेला आहे, छान असे दागिने देखील घातलेले आहेत देवीला। हे बघून खूप प्रसन्न वाटतंय। पाची मंदिरांचं दर्शन घेतल्यानंतर पाचव्या मंदिराच्या बाहेर निघाल्यावर एक छान असं तुळशी वृंदावन आपल्याला दिसत आहे आणि जे मागे आहे ते स्तंभ आहे। या स्तंभाच्या वरच्या बाजूला मारुतीरायांची एक सुंदर मूर्ती आहे, मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला। इथे समोर सगळे शेती वगैरे बघू शकता तुम्ही, छान अशी झाडं वगैरे आहेत तिकडे, मागच्या बाजूला सगळी शेती आणि ती रेल्वे लाईन गेलेली आहे तिथून अशी। मंदिराच्या मागील बाजूस आल्यानंतर बसण्यासाठी प्रशस्त अशी जागा आहे आणि छोटे छोटे गार्डन देखील आहे। थोडं पुढे आल्यानंतर काही मूर्त्या कोरलेल्या दिसत आहेत। आपली जी परंपरा आहे, पुराणिकता जी आहे ती इथे कुठे जपलेली आपल्याला बघायला मिळते। बरेच कोरीव काम केलेले आहे, त्यामध्ये शंकर, पार्वती, कार्तिकी देखील आहेत। मला असं वाटतं हे सगळं अनोखंच आहे, कारण की कुठल्याच मंदिरात हे आपल्याला पाहायला मिळत नाही। इकडून तुम्हाला मी पाची मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतोय। थोडं पुढे आल्यानंतर एक सभागृह दिसेल आणि सभागृहाच्या बाहेर काही फलक लावलेले आहेत, मी तुम्हाला दाखवतो। मंदिराच्या बाहेरील बाजूस जात असताना देखील काही फलक लावलेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो। ही खाली जी दिसते हे कॅन्टीन आहे, इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी चहा मोफत असते। अशा प्रकारे आपलं दर्शन घेऊन पूर्ण झालेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।